पुण्याच्या सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजकांना धमकी। कार्यक्रमात धर्माविरोधातील गाणी सादर केल्याने धमक्या आल्याचा आरोप। पोलिसांच्या आश्वासनानंतर सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रम होणार असल्याची माहिती। सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी। सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही। जाहीर केलेलं पॅकेज अतिशय तोकडा असल्याचा आरोप। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट। महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांच्या बढत्या। महाराष्ट्राला मिळाले 47 अप्पर जिल्हाधिकारी। तब्बल 10 वर्ष रखडल्या होत्या बढत्या। राजभवनामध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती। अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंची पदोन्नती। जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागात देशपांडेंनी खासगी सचिव म्हणून काम केले। नाशिकमधल्या खंडणी प्रकरणी लोंढे पिता पुत्राची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी। बंगला बळकावल्याप्रकरणी लोंढे टोळीवरती खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल। दिग्गज अभिनेते असराणी यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। असराणी यांचं 350हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम। औषधाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी। 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदे अनेक वर्षांपासून रिक्त। कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला। यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग शेअर बाजारात दुपारी 2:15 ते 2:30 या दरम्यान होणार, तर शेअर बाजाराला 22 ऑक्टोबरला पाडव्यानिमित्त सुट्टी असणार। ऐन दिवाळी सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले। एका झटक्यात चांदी 9,000 जीएसटी सह प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटी सह प्रति किलो 1,64,000।